नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इंडियन पोस्ट पेमेंट बँककडून एक नवीन भरतीची जाहिरात आली आहे आणि ही जी भरती असणार आहे ती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची भरती असणार आहे. तर यासाठी कोणते पदासाठी ही भरती आहे, त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, सॅलरी काय असेल, हे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही ह्या पोस्टसाठी ही पदभरती असणार आहे. त्यानंतर हे जे फॉर्मचे जे डेट आहे ती डेट सुरू झाली 1 तारखेपासून. लास्ट डेट असणार आहे 21 मार्च 2025. त्याआधी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे. ह्यासाठी एकूण जे असणार आहे ते 51 नंबर ऑफ वॅकन्सीज असणार आहेत आणि ही जी असणारी पदभरती ती ऑल इंडियासाठी असणार आहे. ही जी पदभरती आहे ती ऑल इंडियासाठी असणार आहे. ह्यासाठी कॅटेगरी वाईज त्यांनी दिले आहे. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 13, EWSसाठी 3, OBCसाठी 19, SCसाठी 12 आणि STसाठी 4 अशा वॅकन्सीज असणार आहेत. एज लिमिट 21 ते 35 वर्षांची असणार आहे एज लिमिट. त्यानंतर इथे त्यांनी स्टेट वाईज वॅकन्सी किती असणार आहेत ते दिले आहे. त्यासाठी महाराष्ट्रासाठी तुम्ही इथे बघू शकता तर 3 वॅकन्सी असणार आहे. गोव्यासाठी असणार आहे 1 वॅकन्सी. ठीक आहे. त्यानंतर काय लागणार आहे मिनिमम क्वालिफिकेशन ते आपण बघूया. तर मिनिमम क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. म्हणजेच तुमचं कोणत्याही फील्डमध्ये कोणत्याही स्ट्रीममध्ये जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही इथे पात्र ठरणार आहात. ह्यासाठी कोणत्याही तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे आणि तुम्ही ज्या स्टेटमधून फॉर्म भरणार आहात म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमधून आहात त्याच स्टेटमधून फॉर्म भरा. त्या स्टेटचं तुम्हाला डोमासाईल इथे लागणार आहे. जर डोमासाईल असेल त्या स्टेटचं तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर ही जे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची भरती आहे तिचा पिरियड असणार आहे 1 वर्षाचा ड्युरेशन असणार आहे. तो मॅक्सिमम 3 वर्षापर्यंत एक्सटेंड केला जाणार आहे. त्यामुळे ह्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करा, कारण ह्यासाठी तुम्हाला कोणतीही एक्झाम द्यायची गरज नाही आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती असणार आहे तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असणार आहे सिलेक्शन प्रोसेस. त्यानंतर मार्कांच्या बेसिसवरती तुमचं एक मेरिट लिस्ट येईल. मेरिट लिस्टनंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यूनंतर तुमचं जॉईनिंग असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जी सॅलरी राहणार आहे ती असणार आहे 30,000 रुपये पर मंथ. त्यामध्ये तुम्हाला कोणतेही इतर भत्ते मिळणार नाही आहे. तुम्हाला फक्त 30,000 रुपये ही सॅलरी मिळणार आहे. एक्झामसाठी जी फी आहे ती इथे दिली आहे. SC, ST आणि PWDसाठी 150 रुपये ही एक्झामची फी राहणार आहे आणि इतर कॅटेगरींसाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 750 रुपये ही एक्झामची फी असणार आहे. ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल फी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी ॲप्लिकेशनचे इथे काही गाईडलाईन्स दिले आहे. ते गाईडलाईन्स तुम्ही पूर्णपणे नीट एकदा वाचून घ्या, मगच ऑनलाईन फॉर्म भरा. तर अर्ज कुठे करायचा, तर अर्जासाठी त्यांनी ही ऑफिशियल वेबसाईट दिली आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करा. तर ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर या संबंधित तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन वॅकन्सीसाठी पदभरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.